तुला म्हटलं ना माझीच गाडी आहे. माझी गाडी किती बी लांब असू दे मी लगेच ओळखतो. आमचा आजाच घेऊन आला असेल इथं. हा चला आतमध्ये. आज आहे का बघू. अरे आजा इकडे काय करतोयस. आज आहे माझा भाचा. आजा हे आमचे लहानपणीचे मित्र बर का रवी. बरं झालं भेटला. चला चहा घेऊ. अरे नको नको. का चहा नाही ना मिळत तिथं. चहा नाही मिळतोय मग कॉफी घेऊ. अरे कॉफी बी नाही मिळत. अरे मग हॉटेल कशाला काढलं यांनी. अरे म्हणजे या टायमाला जेवण मिळतं ना इथं. हा अरे पण आपण समाधान राहू दे आता. थोडी गडबड आहे. पुन्हा कधी भेटल्यावरती जेवू आपण. ठीक आहे. काय रे. अरे तू इकडे कसं काय. काय नाही जरा मित्रांची वाट बघत बसलोय. बर काय जेवायला आलता काय. नाही नाही अरे जरा काम होतं. काय काम होतं. पाचवडला निघालोय मी. पाचवडला सुरूर मधनं. अरे तो एक मित्र आहे त्याची वाट बघतोय इथं. त्याचं काम होतं ना म्हणून आलतो. मग तुझा मित्र आला की निघू आपण तिकडे. आपण हा अरे माझ्याकडे गाडी कुठे आहे. आपण जाऊ की टेबल सीट. अरे नको. या शीतलीला बी आत्ताच फोन करायचा होता व्हय. कुणाचा फोन आहे रे. मित्राचा आहे. मग उचल की. नाही अरे मिस कॉल येणार होता त्याचा. तो म्हणला मी येणार नसलो ना तर मग मिस कॉल करीन. म्हणजे आता तू निवांतच आहेस म्हणायचं. मग हायच मोकळा वेळ तर चल जेवून घेऊ दोघं पण. अरे खरंच नको. फुल जेवलोय माहिती का. मिस कॉल आहे. डबल डबल. हा तो घरी पोहोचला ना. अजून गेल बघ. 3 मिस कॉल दे म्हणलं होतं त्याला. 3. असं होय. हे भारी आहे तुमचं. हा भारी. बर जाऊ का घरी मी. एकटाच होय. मग मी बी येणार आहे की. एक काम कर जाता जाता मला कारखान्यावर सोड. चल चल की. अरे मामा चल चल उशीर होतोय. सॉरी अगं मग आम्हाला कारखान्यात सोडा गेलो तू. कसा बसा सोडून आलोय त्याला. मला तर टेन्शन झालं. मला वाटलं हॉटेलमध्ये येतोय काय. आणि त्यात मामा बी फोर्स करत होता पण थापा लावून वेळ मारून नेली. खोटं बोलायचं माझ्या जेव्हा आलेलं पण माझा बी इलाज नव्हता. आणि त्यात तुझा सारखा फोन. म्हणलं आता मामाला काय उत्तर द्यायचं. शीतले शीतली बी फोन उचलला ना.
माझं चुकलं. उगाच या हॉटेलात आलोय. आणि मामाला बी याच हॉटेलला द्यायचं होतं. अगं फोन उचल ना शितले, प्लीज. फोन उचल. ही घरी बिरी तर गेली नाही ना? आता काय करायचं? एक मेसेज टाकून बघू. शीतल, सॉरी. अगं मामा आला म्हणून जायला लागलं. तू चिडू नको. अगं मी काय मुद्दाम नाही केलं. प्लीज एक तरी रिप्लाय दे. तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. सांगितलं होतं का नाही? अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? अहो जाऊ द्या भैया. काय जाऊ दे? अरे तुमच्या दोघांच्या नजरा चुकून ती दोघं गायब झालीच कशी? अहो भैया चुकले असतील ते एक बार माफ करा त्यांना. पण ह्यांना त्याचं काय वाटतं का बघ की? कशी निर्लज्जासारखी माना खाली घालून खाली बसल्यात. ए आता माना खाली घालून काय श्रद्धांजली वाहणार आहे का? वर बघून बोल. तुमच्यापेक्षा 4 कोंबड्या पाळल्या असत्या ना, अंडी तरी मिळाली असती. असते का नाही? सांग, तुला शीतलवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? मग शीतल तुझी नजर चुकून केलीच कशी? नजर चुकून नाही गेली भैया. झोपला होता का तू? मला बियाणं अकल दगड मारलं म्हणून. मला बियाणं अकल. म्हणून तू पळून आला ना? हा? म्हणून तू पळून आला. अरे दगड घालीत म्हणले तर खायचा ना. काय तुला माहिती ना, आपल्याकडे चुकीला माफी नाही. चूक म्हणली की चुकीबरोबर शिक्षा प्रेम मिळणारच. तुझं काय? तुला बी आजीने ब्या दाखवलं दगड घालीत म्हणून? अहो ते आजार रावल्या बरोबर गेला म्हणून मी माफ केलं नाही. गेला होता ना? हा? मी येताना एकटाच कसं काय आला? भैया मेरे को नहीं मालूम. भैया जो बरा ऐसी गलती नहीं होगी. ची गलती नाही होगी, दोबारा ऐसी गलती नाही होगी म्हणून 10 वेळा तेच म्हणून झालंय. अहो भैया एकदा माफ करा त्यांना. इथून पुढे काळजी घेतील ती. टॅलेंट या लंगड्या घोड्यांवरती आता मी नाही पैसा लावणार. आता यांचा मला काही उपयोग नाही. अहो भैया नजर चुकीने झाला असेल. म्हणूनच इथनं पुढे मी स्वतः नजर ठेवणार. नाही भैया नजर ठेवायची काय गरज नाही. आणि ही गोष्ट जर शीतलला कळली ना, तिच्या मनातून तुमची इमेज डाऊन होईल. अरे पण करायचं काय मग? सांग ना, काय करायचं आम्ही? वाट बघायची. आजा भरती होईल याची वाट बघायची. एकदा का आजा भरती झाला की आपलं काम होणार. आणि समजा मध्येच डाव फिसकटला तर? नाही भैया आपला डाव फिसकटणार नाही. कसं काय? कारण प्रेमासाठी वेळ लागतो आणि तो त्याच्याकडे नाही. मतदार असो किंवा जोडीदार असो, जोवर संपर्कात असतो तोवर तो तुमचा असतो. भैया तुम्हाला मीटिंग आहे का नाही? तुम्हाला बाहेर जायचंय. तुम्ही मीटिंगकडे लक्ष द्या. इथलं मी सांभाळतो. ए, तुम्ही दोघं एकदा चुकलाय
परत चुकून बी चुकू नका. परत चुकला तर खुब्यातनच पाय काढीन.